आपलं जगणं दुसऱ्याला जगण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा संदेश देणारा धाप चित्रपट, मैत्री, प्रेम व परिस्थिती याचा संगम घालणारा धाप चित्रपट। या मराठी मातीमधला महाराष्ट्राचा इतिहास आणि शेतकरी वर्गातील एक सर्वसामान्य परिवारातील योगेश भाऊ ध्येयवेड्या पद्धतीने एक चित्रपट निर्मिती करतोय। त्याचं नाव आहे धाप। प्रत्येकाच्या जीवनात लागलेली एक धाप आणि या धापेतून खूप काही शिकायला मिळालं। डोळ्यात असणारे अश्रू लपवता येत नाही अशी ही धाप, जीवनातली व्यथा मांडता येत नाही अशी धाप, मुक्याला बोलता येत नाही परंतु त्याच्या वेदनाही लपवता येत नाही अशी धाप, आईचा मृत्यू, आईची परिस्थिती आणि आईचं दुःखही लपवता येत नाही असा हा धाप। लोकांचा होणारा अन्याय सहन करून जगावं कसं आणि जगण्यातून मार्ग शोधावं कसं, जो दुसऱ्यासाठी जगतो तो आयुष्यामध्ये कधीही अयशस्वी होत नाही, हे हा संदेश देणारा धाप। योगेश भाऊ, तुम्ही केलेला चित्रपट या महाराष्ट्राच्या मातीला, आपल्या संस्कृतीला एक इतिहास देणारा आहे। नक्कीच फक्त हा जुन्नरपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या मातीमध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या चित्रपटाचा बोलबाला चालला पाहिजे। यासाठी कुणीतरी धावून आला पाहिजे या इठूच्या मदतीला, एक दानशूर व्यक्तिमत्व, कारण की ह्या इठूला गरज आहे देशामध्ये चमकण्याची, देशामध्ये त्याचं नेतृत्व निर्माण करायची, देशामध्ये त्याची कला सादर करण्याची, कारण की असा कलाकार योगेश भाऊ आहे। तो योगेश भाऊ फक्त कलाकार नाही तर या जगातील एक नंबरचा हिरो आहे, जो स्वतःचा प्रसार, स्वतःचे बॅनर स्वतःच्या हाताने लावतोच, परंतु आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचा हितगुज आणि प्रत्येकाचा संवाद साधणारा खरा हिरो जर कोण असेल तर या काळ्या मातीत जन्माला आलेला माझा शेतकरी पुत्र योगेश भाऊ। आपणास आपल्या कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्याला एकच सांगेल, तमाम महाराष्ट्रातील एकतरी दानशूर व्यक्ती ह्या इठूसाठी, ह्या मुख्या इठूसाठी धावून यावा आणि हा चित्रपट संपूर्ण देशभर गाजावा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।